ऑफिसच्या डब्यासाठी एक मसाला सांगणार आहे. तुम्ही पटकन सकाळच्या घाई गडबडीमध्ये 5 मिनिटात कोणतीही भाजी बनवू शकता. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 1 वाटी मटकी रविवारी सकाळी भिजत ठेवलेली आहे गरम पाण्यामध्ये आणि दुपारीच आपल्याला ही मटकी पाण्यातून पूर्ण नितळून घ्यायची आहे आणि कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवायची आहे. आता रात्रभर आपल्याला ही मटकी अशीच एका कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवायचे आहे आणि सोमवारी सकाळी बघू शकता ही मटकीला मस्त असे मोड आलेले आहेत. आता याची आपण भाजी बनवणार आहोत. तर आता मटकी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तव्यावर थोडंसं तेल टाकून मटकी अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. फक्त 1 ते 2 मिनिटच तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे. आता मसाला तयार करूया. पोहे खातो त्या चमचाने 2 चमचे शेंगदाणे, 1 चमचा तीळ, त्याच चमचाने पाव चमचा जिरं आपल्याला हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, पोहे खातो त्या चमचाने अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्सरला पाणी न टाकता वाटून घ्यायचा आहे. मसाला तयार झालेला आहे. मसाला तुम्ही कोणत्याही भाजीसाठी किंवा कडधान्यासाठी वापरू शकता. तर आता पटकन मटकीच्या भाजीला फोडणी देऊयात. कुकरमध्ये 2 चमचे तेल कडकडीत गरम केलं आहे. त्याच्यामध्येच आपल्याला 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं, मोठ्या आकाराचा बारीक कापलेला कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा परतले की त्याच्यामध्येच तयार केलेला मसाला टाकायचा. मसाला पण तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. आता मसाला छान परतून झालेला आहे. सोबतच आपल्याला मटकी टाकायची. मटकीसुद्धा मसाल्यात परतून घ्यायची. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि कुकरची 1 शिट्टी करून